नमस्कार मित्रांनो, मी कमलेश नवाळे तुम्हा सर्वांचं स्वागत करतोय। मित्रांनो, कोकण म्हणजे धरतीवरचं स्वर्गच आहे। कोकण म्हणजे निसर्ग, कोकण म्हणजे मोकळी हवा, कोकण म्हणजे टुमदार कौलारू घरं, कोकण म्हणजे हिरवा शालू नेसलेली धरती, कोकण म्हणजे आंब्याच्या बागा, कोकण म्हणजे माडाच्या झाडे, कोकण म्हणजे धबधबे, कोकण म्हणजे खाडी, कोकण म्हणजे होडी, कोकण म्हणजे खुला निसर्ग। मित्रांनो, या कोकणात निसर्गाने सडहस्ताने, निसर्गाने आपल्या चमत्काराने सर्वांना भारावून सोडलं आहे। या कोकणात निसर्गाचा सुंदर असा हात, निसर्गाने सुंदर आपला कुंचला फिरवलेला आहे। अशा या निसर्गरम्य कोकणात नुकताच धो पाऊस बरसलेला आहे। या कोसळून गेलेल्या पावसानंतर निसर्गाने बहरलेल्या कोकणाचं रूप मी थोडक्यात तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सादर करण्याचा प्रयत्न करत आहे। मित्रांनो, माझ्या खास साठवणीतील फोटो मी तुमच्यासाठी व्हिडिओच्या माध्यमातून सादर करत आहे। मित्रांनो, कोकण म्हणजे निसर्ग आणि निसर्गाची कृपा लाभलेला असा हा निसर्ग संपन्न असा हा परिसर आहे। निसर्गाच्या या अद्भुत परिसरात विविध सणांना फार महत्त्व आहे। त्यापैकी एक सर्वात महत्त्वाचा सण म्हणजे गौरी गणपतीचा सण। मित्रांनो, नुकताच धो बरसून गेलेला पाऊस, त्याने हिरवागार झालेला परिसर, हिरवा शालू नेसलेली धरती आणि वाहणारे नद्या, नाले, ओढे यांच्या सान्निध्यात अतिशय मंत्रमुग्ध झालेला असा हा परिसर। त्यात आता श्रावण महिन्यात गणरायांच्या आगमनाची चाहूल सुरू झाली आहे। गणरायांच्या आगमनाची चाहूल लागली आहे। जो तो आपापल्या परीने गणरायांचं स्वागत करण्याच्या तयारीला लागलेला आहे। घर सजवायला सुरुवात झाली आहे। घरांना रंगरंगोटी सुरू झालेली आहे। मित्रांनो, श्रावण म्हणजे व्रतवैकल्याचा दिवस, श्रावण म्हणजे व्रतवैकल्याचा महिना आणि याच महिन्यात गणरायांच्या आगमनाची चाहूल लागली सुरू होते। विविध सणांनी नटलेला हा महिना कोकणासाठी खूपच लाभदायक आहे असं म्हणता येईल। मित्रांनो, कोकणाच्या या पुण्यभूमीत आता काही थोड्या दिवसातच गणरायांचं आगमन होणार आहे आणि या गणरायाच्या आगमनाची चाहूल आता सृष्टीत दुमदुमू लागली आहे। चाकरमानी आपली गावाला जाण्याची तयारी सुरू केली आहे। गावची मंडळी आपली घरे रंगवण्यास सुरुवात केली, घरे सजवण्यास सुरुवात केली आहे। गावगावचे रस्ते साफसफाई सुरू होऊ लागलेत। सृष्टीने नटलेला हा परिसर आणखीच सुंदर बनत चाललेला आहे। मित्रांनो, कोकणात गौरी गणपतीचा सण फार मोठ्या उत्साहात साजरा केला जातो आणि या सणासाठी जगाच्या कुठेही पाठीवर असलेला कोकणी माणूस या सणाच्या निमित्ताने गावाला जातोच। हे त्याच्या गावाला जाणं म्हणजे
आपल्या स्वकीयांना, आपल्या मित्रजनांना, प्रियजनांना भेटण्याची एक संधी असते. मित्रांनो, आजच्या धक्काधुकीच्या जीवनात कुटुंबातील, गावातील लोकांच्या समेत घालवण्यासाठी, चाकरमान्यांसाठी हा एक महत्त्वाचा सण आहे आणि त्याची सुरुवात तयारीची सुरुवात आता सगळीकडे सुरू झाली आहे. मित्रांनो, अशा प्रकारे गणपतीची तयारी सुरू झाली आहे. लोक आनंदाने तयारी करू लागले आहेत. मित्रांनो, तुम्हीही तयारीला लागा. ST, रेल्वे जे काही मिळेल त्या माध्यमाच्या सहाय्यातून गावाला जा. गणपतीचा उत्सव फार मोठ्या आनंदाने साजरा करा. हीच बाप्पाचरणी प्रार्थना. पुन्हा भेटूया. नमस्कार.